स्वर्गीय अशोकराव गोरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त गोशाळेत चारा व अनाथाश्रमाला किराणा वाटप, सामाजिक कार्यात गोरे परिवाराचं मोठं योगदान, हरिभक्तपरायण अमित महाराज दाडगे. पूर्ण केल्यानंतर गोरे साहेबांचं जाणं ते अजून आम्ही स्वीकारलेलं नाही. रोज कमीत कमी किमान एक तरी फोन त्यांचा आणि माझा रोज व्हायचा. ते 2 वर्षामध्ये ती उणी मला खऱ्या अर्थाने जाणवते. कायम विषय होतो आणि काकांच्या दारातनं जायची सुद्धा आमची हिंमत होत नाही मला. कारण का नाही, साहेब इथं बसलेले असायचे आंब्याच्या झाडाखाली त्या झोपाळ्यात. त्याच्यामुळे त्यांचे आम्हाला जाता येता आठवण होती म्हणून आम्ही रोड मिसिंग करून जातो. कारण काय होतं, मग शिकवण्या साहेबांनी सांगितलं ते बरोबर असलेली व्यक्तीची जर आठवण आली तर ती हा जाते. कारण रात्री मला काका भेटले, साबळे सर तुम्हाला उद्याचा आठवण माहिती मिळालं, मला निरोप मिळाला म्हणलं. तर काल रात्रीपासून तर आतापर्यंत मी घरी अनेक आठवणी तुमच्याकडे येण्यापूर्वी आपल्या आमच्या घरी सांगितलं. तर मी डॉक्टरांना एवढं सांगतो की साहेबांनी जे सामाजिक काम केलं त्या कामाचे तुम्ही ते काम सरळ अजून पुढे चालू ठेवा. कारण त्यात खंड पडू देऊ नका. एवढं बोलून मी थांबतो आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने आमच्या सकाळच्या आम्ही जेवढे मित्र परिवार व्यायाम करतो सगळ्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त जमलेला सर्व दुःखांकित परिवार. आज गोरे साहेबांबद्दल सांगायचं म्हणलं तर त्यांच्या स्वभावाबद्दल अतिशय शिस्तप्रिय, नीटनेटकेपणा आणि चिकित्सक अशा स्वरूपाचा त्यांचा स्वभाव होता. अतिशय शून्यातून त्यांनी हे स्वराज्य प्राप्त केलं, वैभव प्राप्त केलं आणि गोरे परिवाराला वैभवाच्या उच्च अशा शिखरावर त्यांनी या ठिकाणी आणून ठेवलं. अशा थोर व्यक्तिमत्वाला जाऊन आज आपल्यातून 2 वर्ष झालेले आहेत. त्यांच्या जाण्यानं निव्वळ गोरे कुटुंबियांना जे दुःख झालंय, त्यांना निव्वळ गोरे कुटुंबियांना दुःख नाही तर तुम्हा सर्वांना ते दुःख झालेलं आहे. आपल्या इथं असतात किंवा इतर विषय असतात त्याला मार्ग सापडतो. हे सांगण्यामागचा उद्देश असा आहे की गोरे साहेबांचे आमचे संबंध 2013च्या पासूनचे सुरू झाले आणि ते अत्यंत घट्ट असे झाले. अनेक नातेवाईकांमध्ये गोरे साहेब आमचे परिचित झाले. कोणाचाही कार्यक्रम असला तर गोरे साहेब त्या ठिकाणी हजर असत आणि ह्या हजेरीतून त्यांनी प्रेमच गोळा केलं. आणि हे प्रेम गोळा करत असताना नुसतं तेवढ्या पुरतं राहिले नाही, नुसते नातेवाईकांपुरते राहिले नाही, तर ते संपूर्ण परिवाराचे बरोबरच समाजाचे झाले. यांच्या सगळ्या नातेवाईकांच्या प्रती आम्ही बरोबर गेलो, बरोबर आलो. अगदी त्यांच्या लांबच्या मित्राचा कार्यक्रम असला तरी कार्यक्रम चुकवायचा नाही, आपली उपस्थिती त्या ठिकाणी द्यायचीच. हा मानस त्यांच्यात कायमस्वरूपी होता. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं आमचं एक वाक्य होतं, साहेब आपल्याला शेवटपर्यंत निरोगी राहायचंय. आणि शेवटपर्यंत ते निरोगीच राहिले. परंतु परमेश्वराला जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला, त्याप्रमाणे त्यांना त्या ठिकाणी जागा दिली आणि आपल्यातून ते जाऊन 2 वर्ष पूर्ण झाली. परंतु त्यांच्या आठवणी जर आता सांगायला लागलं तर एका पाठोपाठ एक, फार अगदी छोट्या गोष्टीपासून एखाद्याचं सोयरीक लग्न जमवण्यापासून तर एखाद्याच्या गाडी घेण्यापर्यंत, एखाद्याचं घर बांधण्यापर्यंत जे काही छोट्या छोट्या गोष्टीतलं मार्गदर्शन, बाबा आपण कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे याचं जर विषयांतर करायला गेलं तर फार मोठा संग्रह गोरे साहेबांचा आमच्याजवळ आहे. आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाला जे काही संस्कार दिले, आजच्या युगामध्ये आपण एक पाहतो की नोंद करण्यासारखी 100% गोष्ट आहे अमित महाराज, की आईवडिलांचं वर्ष श्राद्ध पहिल्या वर्षी फार चांगल्या प्रकारे केलं जातं. सगळे पाहुणे रावळे मित्र परिवार सगळे अगदी. परंतु दुसरं पुण्यस्मरण करताना थोडंसं आपलं आपण घरगुतीच करतो. घरगुती म्हणजे घरामध्ये. परंतु या दोन्ही बंधूंनी, डॉक्टर सुदर्शन, डॉक्टर केतन, चैतालीताई आणि अन्यूताई आणि आमच्या भगिनी गोरेताईंच्या दुःखाची परिसीमा आम्ही समजू शकतो, त्याच्यावरती आपल्याला भाष्य करायचं नाही. परंतु हे दोन्ही बंधू आणि यांच्या दोघांच्या पत्नी, खरा निर्णय हा मागच्या संततीचा असतो आणि या संततीने हे दुसरं पुण्यस्मरण केलं. त्याबद्दल निश्चितपणे मी समाजाच्या वतीने असेल, माझ्या परिवाराच्या वतीने असेल किंवा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आजचा प्रसंग अभिनंदन करण्याचा नाहीये.
परंतु हा डोस जर झाला आणि दुसरा पुण्यस्मरण करण्याचं जर वेळ आली तर आपण समाजामध्ये अनेक घटना पाहतो. पहिलं पुण्यस्मरण होतं, दुसरे पुण्यस्मरण घरीच विरून जातं. परंतु हा पायंडा डॉक्टर सुदर्शन आणि डॉक्टर केतन यांनी या ठिकाणी चालू ठेवला. त्यांच्या प्रती मी आदरभाव व्यक्त करतो आणि गोरे साहेबांच्या चरणी लीन होऊन त्यांच्या अनेक आठवणी सांगण्यासारख्या याचं जसे प्रसंगानुरूप आपण बोलू त्यावेळेला आपण निश्चितपणे बोलू. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वर्गवासी अशोकराव गोरे यांनी जे कुटुंबावर संस्कार केले त्यामुळे संस्कार संपत्ती निर्माण झाली आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या अभंगाप्रमाणे चांगलं बी लावलं तर चांगलंच फळे तयार होणार आहेत. स्वर्गवासी अशोकराव गोरे यांचा वारसा डॉक्टर सुदर्शन गोरे व डॉक्टर केतन गोरे हे पुढे चालवित आहेत. आरोग्य शिबिरावर वृक्षारोपण, गोसेवा, शालेय साहित्याचं वाटप, अनाथ आश्रमाला किराणा वाटप या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत गोरे परिवार सामाजिक कार्यात मोठं योगदान देत आहे, असं निरूपण हरिभक्तपरायण अमित महाराज धाडगे यांनी केलं आहे. निवृत्त विमा विकास अधिकारी स्वर्गीय अशोकराव गोरे यांचं द्वितीय पुण्यस्मरण नुकतंच यशोदानगर येथे संपन्न झालं. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. तपोवन येथील गोशाळेत चारा वाटप व गोदान तसेच आनंद ऋषीजी अनाथालय येथे किराणा वाटप यासारखे उपक्रम राबवून स्वर्गवासी अशोकराव गोरे यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आलं. या पुण्यस्मरण प्रसंगी हरिभक्तपरायण अमित महाराज धाडगे यांचं प्रवचन झालं. यावेळी खासदार निलेश लंके, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप, नगरसेवक संपत बारसकर, प्राध्यापक माणिक विधाते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय लोंढे, योगीराज गाडे, अमोल भांबरकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी अशोक कानाडे, संजय गारुडकर, अरुण ताजने, भास्कर लोंढे, शिवाजी साबळे, बबन घोलप, हेमंत गुणे, डी डोके आदींनी श्रद्धांजली वाहून मान्यवरांनी स्वर्गवासी अशोकराव गोरे यांच्या स्मृतीला उजाळा दिला. प्रतिनिधी अमोल भांबरकर, राष्ट्र प्रथम, अहिल्यानगर.